राजा परीक्षितेला भगवान शुकाचार्य कथा सांगू लागले पहा, आणि तीच कथा आपल्याला इथे ऐकायची आहे। पोरबंदर मध्ये राहणारा महाज्ञानी परम पवित्र सुदामा नामक ब्राह्मण त्या ठिकाणी राहायचा आणि भगवान श्रीकृष्णाचा तो परम मित्र होता। संपूर्ण दिवस प्रभू सेवेमध्ये घालवायचा आणि आर्याच्या व्रताचं पालन तो करायचा। त्याच्या पत्नीचं नाव होतं सुशीला, ती पतिव्रता होती। आणि सुदामा एवढा तो गरीब होता, तो दरिद्री नव्हता। बरं, तो दरिद्री नव्हता, दरिद्री म्हणणं सोडून द्या, तो दरिद्री नव्हता, तो गरीब होता पण दरिद्री नव्हता। पण माझं असं म्हणणं आहे, शास्त्र असं सांगतो तो गरीब होता पण त्याच्यासारखा श्रीमंत या जगामध्ये दुसरा कोणीच नाही। साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदाम देवाला सोन्याची नगरी दान दिली, त्याच्यासारखा श्रीमंत दुसरा कोणीच नाही। साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याचा सखा आहे, त्याचा मित्र आहे, म्हणून त्याच्यासारखा श्रीमंत या विश्वामध्ये दुसरा कोणीच नाही। सुदामा हा गरीब आहे, तो दरिद्री नाही। काही लोक म्हणतात तो दरिद्री होता, दरिद्री नाही, अजिबात नाही, तो गरीब होता। सुदामाच्या घरी खायला काहीच नव्हतं, इतकी परिस्थिती त्याची नाजूक होती पहा सुदाम देवाची। घरामध्ये सुदामाच्या दर 8 दिवसाला एकादशी व्हायची, आपल्याकडे 15 दिवसाला असते। सुदामाचं चरित्र कानाचे कान करून ऐका, फार सुंदर चरित्र आहे। गरिबी कोणावरही येऊ नये बरं, गरिबी फार त्या ठिकाणी वाईट असते। गरिबीचे दिवस एवढे वाईट असतात की गरिबीमध्ये आपण श्रीमंताच्या कधी दाराला जरी गेलो तरी श्रीमंत व्यक्ती नाक आणि डोळे मोडल्याशिवाय राहत नाही, म्हणून गरिबी फार वाईट असते। सुदाम देवाची एवढी गरिबी होती, एवढी गरिबी होती, दर 8 दिवसाला सुदाम देवाच्या घरी एकादशी व्हायची। सुदाम देवाला लहान लहान मुलं होती, पण कधीही त्या मुलांनी आतापर्यंत जीवनामध्ये कधीही आई वडिलांकडे हट्ट केला नाही की बाबा मला हेच पाहिजे, बाबा मला तेच पाहिजे। सुदाम देवाचे मुलं लहान लहान होते आणि सुदाम देवाच्या घरी 8 दिवसाला एकादशी व्हायची, पण कधीही सुशीला राणी म्हणली नाही, हे सुदाम देवा तुम्ही काहीतरी काम करा। सुदामाचा नित्य नियम होता, रोज भगवंताच्या भजनामध्ये वेळ जायचा। आणि ती सुशीला कधीच भगवान सुदाम देवाला कधीही ती म्हटली नाही की घरामध्ये खायला काही नाही, काहीतरी काम करा, असं जीवन त्यांचं चालू होतं। पण सुशीला राणीला राहावलं नाही। सुशीला म्हणायला लागली, हे सुदाम देवा तुम्ही काही काम करू नका, पण माझं एक काम करा। म्हटले कोणतं? तुमचा मित्र आहे, सखा आहे, भगवान कृष्ण परमात्मा, तुम्ही त्याच्याकडे जा। म्हटले हे सुशीला मी कधीही कोणासमोर माझे हात पसरणार नाही, हा माझा नियम आहे। त्यावेळेला सुशीला राणी सांगते सुदामा, हे सुदाम देवा मी तुम्हाला देवाकडे काही मागण्यासाठी पाठवत नाही, देवाला 1000 डोळे आहेत, त्याला कळत नाही का? त्याला सगळ्या गोष्टी कळतात। म्हटले हे सुशीला बोल, अजून काय इच्छा आहे? सुदाम देवाला सांगितलं, सुदामा तुम्ही एक काम करा, माझ्या कृष्ण परमात्म्याला तुमचा सखा आहे, तुमचा मित्र आहे, तुम्ही त्याला फक्त एकदा भेटायला जा। म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही, मी त्याला भेटायला नक्की जाईल, पण त्याला भेटायला जाण्यासाठी आपल्याकडे घरामध्ये काहीतरी पाहिजे की नाही? त्यावेळेला सुशीला राणी म्हणायला लागले, ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका, मी घेऊन येते काहीतरी। घरामध्ये गेली, किचन मध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं एकाही डब्यामध्ये काहीच घरामध्ये नव्हतं। ती सुशीला राणी रडायला लागली आणि प्रार्थना करते, देवा ही गरिबी कधीही कोणावरही येऊ देऊ नको। सुशीला राणीचे लहान लहान मुलं होते, पळत पळत आईच्या जवळ आले आणि सांगितलं, आई अगं घरामध्ये काहीतरी खायला असलं तर दे। ती सुशीला सांगायला लागली, आपले बाबा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेले ना, नक्कीच खायला काहीतरी घेऊन येतील, तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही एक ग्लास पाणी पिऊन त्या ठिकाणी झोपा।
सुशीला राणी मुलांना कसं बसं तिने सांभाळलं. तिने घरामध्ये विचार केला, घरामध्ये डब्यामध्ये काहीच नाही. शेजारच्या बाईकडे ती काहीतरी आणण्यासाठी गेली. सुशीला शेजारी गेली आणि सांगितले, एक काम करा, मला मुठभर पोहे उसने द्या. तर शेजारच्या बाईनं, पहा गरिबी काय असते, शेजारच्या बाईनं पोहे तर दिले नाहीत, पण पोह्याचे चाळणीतून पडलेले पोहे तिचे 2 तुकडे झालेले होते. ते 2 तुकडे झालेले पोहे सुशीला राणीच्या हातामध्ये दिले आणि सांगितलं, सुशीला, हे दिलेले पोहे तुम्हाला कधी वापस करशील? सुशीलाने सांगितलं, मी नक्कीच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झाल्याच्या नंतर उसने घेतलेले पोहे मी तुला परत आणून देईल. एका पोह्याचे 2 तुकडे झालेले होते. ते पोहे हातामध्ये घेतले सुशीलाने आणि पोहे घेऊन सुशीला राणी घरी आली. घरी आल्याच्या नंतर बांधण्यासाठी साधं वस्त्रही घरामध्ये नव्हतं. फाटक्या वस्त्रामध्ये ते पोहे बांधले आणि ते पोहे घेऊन सुदाम देवाच्या हातामध्ये पोहे दिले आणि सांगितलं, हे सुदाम देवा, हे पोहे घेऊन तुम्ही माझ्या कृष्ण परमात्म्याला, तुमच्या सख्याला, तुमच्या मित्राला भेटण्यासाठी तुम्ही खाली हात त्या ठिकाणी जाऊ नका. म्हणून कृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी सुदामा त्या ठिकाणी निघाला. पोह्याचं गाठोड त्या ठिकाणी सुदामाने हातामध्ये घेतलं आणि ज्या वेळेला सुदामा निघाला त्यावेळेला त्याचे लहान लहान मुलं त्याच्या जवळ आले आणि जवळ येऊन बोलायला लागले, बाबा, तुमचा सखा, तुमचा मित्र हा श्रीमंत आहे, तुम्ही त्याला एकच गोष्ट सांगा. म्हटले, बोल, काय सांगायचं आहे? बाबा, तुम्ही एकच गोष्ट सांगा, आपल्याकडे तर 8 दिवसाला एकादशी होते. सुदामा त्या ठिकाणी रडायला लागला, लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, ठीक आहे, मी नक्कीच सांगेल, तुमची जी इच्छा आहे ती देवाला नक्की सांगेल. सुदामा त्या ठिकाणी निघाला आणि सुदामा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन करत करत सुदामा निघाला. कन्हैयाचं चिंतन भगवान श्रीकृष्ण परमात्मा चले हैं हरे कृष्ण रामा, गाते चले हैं हरे कृष्ण रामा, गाते चले हैं हरे कृष्ण राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर मिलने सुदामा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी सुदामा निघाले आणि सुदामदेव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी निघाल्याच्या नंतर लहान लहान बालकाच्या डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं, दादा, मी नक्की कन्हैयाला सांगेल की आपल्या घरी दर 8 दिवसाला एकादशी होते, काळजी करू नका. आणि सुदामदेव हातामध्ये पोह्याची पोटली घेऊन त्या ठिकाणी निघाले. पोह्याची पोटली घेऊन निघाल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्म्याच्या मनामध्ये चिंतन करत होते. इकडे सुशीला राणीने मनात विचार केला, माझ्या सुदाम देवाच्या पायामध्ये घालण्यासाठी साधी चप्पलही नव्हती. पहा, आपल्याला घालण्यासाठी 10-10 चप्पलाची जोड आहे, पण ज्या वेळेला माणसावर गरिबी येते ना, त्यावेळेला सुदाम देवाला घालण्यासाठी साधी पायात चप्पल देखील नव्हती. सुदामदेव म्हणायला लागले, सुशीलाने प्रार्थना केली, हे सूर्य नारायण भगवंता, माझ्या सुदामाच्या पायामध्ये काही नाहीये, सुदामाच्या पायामध्ये काटे रुतलेले आहेत. सुदामा भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करू लागले. माझ्या सुदामाच्या पायामध्ये काटे रुतलेले आहेत. सुशीला राणीने प्रार्थना केली की हे देव, हे सूर्य नारायण भगवंता, तापू नको रे, एवढा जर तू तापला तर माझ्या सुदामाच्या पायाला फोड येतील. आणि सुदामा भगवंताचं नामस्मरण करत करत त्या ठिकाणी निघाले.
हातामध्ये पोह्याचं गाठोडं आहे, मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे आणि नामस्मरण करत करत सुदाम निघाले. इतका आनंद झाला सुदामाला अंतःकरणामध्ये की माझ्या बालपणीचा सखा मित्र त्याला भेटण्यासाठी मी चाललो आहे आणि नक्कीच तो मला भेटणार आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन करत 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 निघाले. चिंतन करत असताना तेवढ्या वेळामध्ये मनामध्ये विचार आला. सुदाम देवाने मनामध्ये विचार केला, मी भगवान कृष्ण परमात्म्याचं चिंतन करत आहे आणि माझा कन्हैया आज फार मोठा श्रीमंत झालेला आहे, माझा सखा आहे, माझा मित्र आहे, पण तो फार श्रीमंत आहे. कथेकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे नका बघू तुम्ही. माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सखा आहे, मित्र आहे, पण आज तो फार मोठा श्रीमंत झालेला आहे. तो मला ओळख देईल का नाही हा मोठा प्रश्न आहे. तो माझा सखा आहे, मित्र आहे, मान्य करतो मी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बसला. भगवान कृष्ण परमात्मा राजसिंहासनावरला विराजमान झालेला माझा ब्रह्मांड नायक आहे आणि आज तो मला भेट देईल का नाही याची मोठी शाश्वती आहे. सुदामाने मनामध्ये विचार केला आणि सुदामा मनात विचार करून अनवाणी पायाने निघालेले आहेत. पायामध्ये हजारो प्रकारचे काटे सुदामाच्या पायामध्ये मोडलेले आहेत आणि सुदामा निघाल्याच्या नंतर एका झाडाखाली सुदामा बसला. झाडाखाली सुदामदेव बसले आणि सुदामदेवाला सहज त्या ठिकाणी डोळा लागला. अंतःकरणामधला वात्सल्य भाव भगवान श्रीकृष्णाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि श्रीकृष्ण परमात्म्याने गरुडाला सांगितलं, हे गरुडा, माझा लाडका भक्त सुदामा माझी वाट पाहत आहे आणि एवढ्या दुरून माझ्या लाडक्या भक्ताला मी अनवाणी पायाने घेऊन येऊ शकत नाही. म्हणून गरुडाला सांगितलं आणि गरुड भगवंताने सुदामाला डोळा लागला, झोप लागली. तेवढ्या वेळामध्ये गरुडाने भगवान सुदाम देवाला त्या ठिकाणी अलगत उचलून करायला लागले. अरे ही कोणती नगरी आहे? लोकांनी सांगितलं कुठे जायचंय तुम्हाला? म्हटले ही नगरी कोणती आहे? म्हटले ही द्वारिका नगरी आहे. अरे बापरे, मी फारच लवकर आलो म्हणले द्वारिका नगरीमध्ये. एवढ्या लवकर आली? सगळ्या लोकांना विचारलं, म्हणले ही द्वारिका नगरी आहे. म्हणले भगवान श्रीकृष्णाचा महाल कुठे आहे? म्हणले सरळ जा, भगवान कृष्ण परमात्म्याचा महाल लागेल. सुदामा निघाला आणि सुंदर असा महाल होता कृष्ण परमात्म्याचा. त्या महालासमोर आल्याच्या नंतर दोन द्वारपाल तिथे उभे होते. द्वारपालांनी पाहिलं, अरे कोणीतरी म्हातारा त्या ठिकाणी चाललेला आहे. विचारलं, कोण आहात तुम्ही? म्हणले मी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा सखा आहे, मित्र आहे. द्वारपाल हसायला लागले, अरे आमचा कन्हैया हा श्रीमंत आहे, हा राजा आहे आणि त्याचा मित्र असा गरीब कसा असू शकेल? त्यावेळेला सुदामाने सांगितलं, मी कृष्ण परमात्म्याचा मित्र आहे, त्याला जाऊन सांगा. देखो देखो ये गरीबी विश्वास लेके आया हूँ, मेरा बचपन का यार है मेरा शाह, यही सोच कर आस करके आया हूँ, अरे द्वारपालो. सुदामा ब्राह्मण त्या ठिकाणी सांगायला लागला, माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जाऊन सांगा. आणि द्वारपालांनी मनामध्ये विचार केला, अरे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हा मित्र आहे. सुदामा पुढे यायला लागला तर द्वारपालांनी त्याला ढकलून दिलं. अरे असा कसा तो मित्र आहे? सुदामा निघाला, मला जाऊ द्या. सुदामा खाली पडला आणि द्वारपाल ढकलून द्यायला लागले. अरे असा कसा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा तो मित्र आहे? पण त्याने परत उठून उभं राहावं, द्वारपालांना हात जोडावे आणि सांगावं, अरे माझा कन्हैया माझा बालपणीचा सखा आहे, मित्र आहे, त्याला तुम्ही एकदा जाऊन सांगा. द्वारपाल म्हणायला लागले, ठीक आहे, आम्ही जाऊन सांगतो. त्याच्यातला एक द्वारपाल निघाला आणि कृष्ण परमात्म्याला सांगायला चालला,
हैं तोड़े चले आए मोहन, सुनते हैं तोड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मिणी को बहुत तर्जमा, हुआ रुक्मिणी को बहुत तर्जमा, मान के साथ गरीब आ गया है, इधर फिर जावा गरीब आ गया है। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कळालं सुदामा ब्राह्मणाला घेऊन इथे थोडा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदामाला घेऊन स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. पहा, कानाची कान करून कथा ऐका. स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि रुक्मिणी माता हातामध्ये सुंदर ताट घेऊन आल्या. त्यावेळेला देवाने सांगितलं, रुक्मिणी आज ताठाने मी देवाची पूजा नाही करणार. भगवान श्रीकृष्ण खाली बसले. खाली बसून सुदामा ब्राह्मणाचे पाय हातामध्ये घेतले आणि चरण त्या ठिकाणी धुण्यासाठी देवाने पाय हातामध्ये घेतला, पाय स्वतःच्या मांडीवर घेतला आणि सुदामाला विचारलं, सुदामा किती लांबून तू प्रवास करून आला रे, तुझ्या पायामध्ये किती काठी मोडले असतील. सुदामा ब्राह्मण फक्त देवाला पाहत होता आणि आठवत होता की आपल्या घरची लहान लहान मुलांनी सांगितलं आहे की देवाला सांगा की आपल्या घरी बाबा दर 8 दिवसाला एकादशी होती. सुदामाला सगळं आठवायला लागलं. देवाने विचारलं, सुदामा खूप दूरचा प्रवास तू करून आला. सुदामाच्या पायामध्ये काठे मोडलेले होते. देवाने सुदामाच्या पायातला काटा स्वतःच्या दातांनी काढला. पायातला काटा काढला आणि सुंदर सुदामाचे पाय चरण आसुसे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदामाचे पाय त्या ठिकाणी एवढे रडले भगवान कृष्ण परमात्मा सुदामाला पाहून आणि सुदामाची सुंदर पाद्य पूजा त्या ठिकाणी सुरू केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदामाचे स्वच्छ पाय त्या ठिकाणी धुवून काढले. एवढे सुंदर पाय कृष्ण परमात्मा पहा किती माझा श्रीमंत आहे. कोण? सुदामा ब्राह्मण. आज स्वतः भगवान कृष्ण परमात्मा सुदामाचे पाय त्या ठिकाणी धुवू लागले. भगवान सुदामा रडायला लागले. आज जगाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एवढे सुंदर सुदामा ब्राह्मणाचे पाय धुतले आणि पाय धुवून स्वतःच्या सिंहासनावर देवाला त्या ठिकाणी सुदामाला बसवलं आणि बसवल्याच्या नंतर सुदामाला विचारलं. देव त्याच्या बाजूला बसले आणि विचारलं, सुदामा तुला लांबचा प्रवास तू करून आला, माझ्यासाठी काहीतरी घेऊन आला असशील ना. भगवान कृष्ण परमात्मा बाजूला बसले आणि विचारलं, देवा काय खायचं आहे तुम्हाला? भगवान कृष्ण परमात्मा म्हणायला लागले, सुदामा अरे काहीतरी दिलं असेल ना माझ्या वहिनीने माझ्यासाठी, सांग ना काय दिलं. सुदामाने हातातलं पोह्याचं गाठोडं लपवायला सुरुवात केली. देवाने विचारलं, अरे सुदामा सांग ना माझ्या वहिनीने काय दिलं, सांग ना, दे ना, काहीतरी दिलंच असेल ना. सुदामा हातातलं पोह्याचं गाठोडं लपवायला लागला. तेवढ्या वेळामध्ये देवाने हातातलं गाठोडं जोरात हिसकावून घेतलं आणि ती गाठ सोडली आणि पाहिलं त्याच्यामध्ये काय दिलं आहे. ती गाठ सोडल्याच्या नंतर देवाने पाहिलं की माझा सुदामा हा किती गरीब आहे. त्याच्या घरामध्ये काही सुद्धा नाही. त्याच्या पोह्याच्या गाठोडीतले पोहेच सगळं सांगत होते. माझ्या सुदामाच्या घरी
घरामध्ये काहीच नाही, एका पोह्याचे 2 तुकडे झालेले होते. पण देवाला आनंद झाला, माझा भक्त हा भोळा आहे, हा त्याला माझा भक्त एवढा श्रेष्ठ आहे की एका पोह्याचे 2 तुकडे जरी झालेले असले तरी माझा भक्त माझ्यासाठी एवढा दूरचा प्रवास करून तो आलेला आहे. देवाने पाहिलं, ते पोहे हातामध्ये घेतले आणि हातात घेऊन ते पोह्याचा एक घास खाल्ला आणि एक घास खाल्ल्याबरोबर सगळ्या विश्वाचं पोट भरलं. रुक्मिणी आई साहेबांनी देवाचा हात धरला, देवा आमच्यासाठी काहीतरी शिल्लक ठेवा ना, सगळं त्या सुदामाला देऊन टाकतात. रुक्मिणीने हात धरला आणि दुसऱ्या दिवशी कृष्ण परमात्म्याने सुदामाला सुंदर मंगल स्नान त्या ठिकाणी घातलं. एवढं सुंदर स्नान झालं, स्वतःचं वस्त्र परिधान करण्यासाठी दिलं माझ्या सुदामाला आणि सुदामाच्या मस्तकावर तिलक लावण्यासाठी देवाने पाहिलं, इतका घाम आलेला होता सुदामाच्या डोळ्याला आणि डोक्याला. तो घाम पाहिला आणि देवाने सुदामाच्या डोक्यावरचा अलगद त्या ठिकाणी घाम पुसला आणि घाम पुसत असताना सुदामाच्या डोक्यावर मस्तकावरती अक्षर लिहिलेलं होतं, श्री क्षय. देवाने घाम सोयीचा नाही तर उलटा पुसला आणि यश श्री औदार्य याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. नुसता घाम पुसला नाही देवाने, तर मस्तकावर लिहिलेलं अक्षर त्या ठिकाणी पुसल्या गेलं. सटवीने लिहिलेलं अक्षर. सुदामाची दरिद्री पहा कशी जाणार आहे, गरिबी परिस्थिती होती सुदामाची. देवाने सुंदर अलंकार सुदामाला परिधान करण्यासाठी दिले आणि सुदामाला सुंदर भोजनासाठी देवाने बसवले. त्यावेळेला सुदामाची आणि देवाची चर्चा सुरू झाली. सुदामा त्या ठिकाणी भोजन करत नाही. देवाने विचारलं, सुदामा तू का खात नाहीस? म्हटले, देवा मला भूक नाही. काय म्हटलं सुदामा? देवा मला भूक नाही, माझं पोट भरलेलं आहे. त्यावेळेला देवाने विचारलं, सुदामा अरे तू किती दिवसापासून प्रवास करत आहे, पोटामध्ये तुझ्या काहीच अन्नाचा कण नसेल आणि 8 दिवसाचा उपवासी सुदामा भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला निघाला होता. कारण सुदामाला ज्या वेळेला पहिला घास घेतला त्यावेळेला आठवलं की माझे लहान लहान मुलांच्या मुखामध्ये अन्नाचा कण नाही आणि माझ्या घशाखाली कसं भोजन जाईल. देवाने बळच सुदामाला 2 घास त्या ठिकाणी खाऊ घातले आणि देवाने संवाद सुरू झाला. देव बोलायला लागला, हे सुदामा, वहिनीने माझ्यासाठी सुंदर पोहे पाठवले. आज मला यशोदा आईची आठवण झाली. माझी यशोदा देखील माझ्यासाठी असेच पोहे पाठवायचे. मला पोहे हे अति प्रिय आहेत आणि भगवान श्रीकृष्ण देखील रडायला लागले. आज यशोदेची खूप आठवण झाली आणि त्याच वेळेला विषय निघाला, हे सुदामा, आपण दोघंही सांदीपाणी ऋषीच्या आश्रमामध्ये शिकायला होतो. हे सुदामा तुला आठवते? म्हटले, काय देवा? सांदीपाणी ऋषीच्या आश्रमामध्ये आपण दोघालू होता आणि पिशवीतले चणे तू एकटाच खात होता. मी तुला विचारलं होतं, सुदामा तू काय खात आहे? त्यावेळेला तू मला खोटं बोललास. देवा काही नाही, माझे थंडीने दात वाजतायत म्हणे. जीवनामध्ये सुदामा एकदा खोटं बोलला, एकदा खोटं बोलला. काही नाही देवा, थंडीने माझे दात वाजत आहे आणि जीवनामध्ये सुदामाने फक्त एकट्यानेच खाल्लं म्हणून जीवनामध्ये एवढी गरिबी भोगावी लागली. म्हणून कधीही जीवन जगत असताना कोणत्याही घरामध्ये जर काही जर आणलं तर एकट्याने कधीही खाऊ नये, हे शास्त्र आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, सुदामा तुला आठवते का? म्हणले, हो देवा, सगळं आठवते. म्हणजे आजपासून देवा, मी आजपासून कधीही असं वागणार नाही. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदामाने सांगितलं, देवा आता 2 दिवस झाले मी इथं आलो आहे, आता मला जाण्याची परमिशन द्या, मला जाऊ द्या, माझी मुलं घरी वाट पाहत असतील. त्यावेळेला देवाने सांगितलं, सुदामा ठीक आहे, तुला जायचं असेल तर काही हरकत नाही, पण सुदामा माझे वस्त्र अलंकार तू परिधान केलेले आहे, तू सगळे ते काढून ठेव. सुदामाने सगळे वस्त्र अलंकार काढून ठेवले आणि साधं वस्त्र पुन्हा परिधान केलं. साधं वस्त्र परिधान केलं
आणि सुदामा भगवान त्या ठिकाणी सुदामा ब्राह्मण निघाला. सुदामा ब्राह्मण त्या ठिकाणी निघाला. तेवढ्या वेळामध्ये देवाने सुदामाचा हात धरला. सुदामा तू चालला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदामाच्या गळ्याला परत मिठी मारली. देवाने आलिंगन दिलं. सुदामा तू चालला. म्हणे हो देवा मी चाललो. पण सुदामाने स्वतःची गरिबी देवासमोर अजिबात सांगितली नाही. देवाने सांगितलं सुदामा चालला तू ठीक आहे, पण सुदामा माझे वस्त्र अलंकार तू काढून ठेवले हे देखील ठीक आहे, पण सुदामा पायातल्या खडावा मात्र तू माझ्या काढल्या नाहीस. त्यावेळेला रुक्मिणी पडत आली आणि म्हणायला लागली देवा अहो आपल्याकडे कशाची कमी हो. सुदामाच्या पायामध्ये काठा मोडला तर तुम्ही तो पायाने काढला, तोंडाने तो काठा काढला आणि खडावा मागत आहात देवा. रुक्मिणीला शांत केलं देवाने आणि सांगितलं सुदामा पायातल्या खडावा पायातली चप्पल माझी आहे ती काढून ठेव. आहा किती निष्ठुर म्हणावा लागेल देव. सुदामाने पायातल्या खडावा काढून ठेवल्या. सांगितलं देवा त्या खडावा तुझ्या आहेत, मी घेऊन जाऊ शकत नाही, हा माझा अधिकार नाही. सुदामाने खडावा काढून ठेवल्या आणि सुदामा भगवान त्या ठिकाणी निघून. त्यावेळेला देवाने मुठभर पोह्यासाठी सोन्याची नगरी सुदाम देवाला दान केली.